सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केला धुळे क्षेत्रीय पाहणी दौरा। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरांवर कारवाई व्हावी, संभाजी ब्रिगेडची मागणी। नागरी सेवेत 7 कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या सूचना। स्वर्गीय प्रशांत पवार यांच्या स्मरणार्थ इंदुरीकर महाराजांचा कीर्तन कार्यक्रम संपन्न। आणि जलजीवन मिशन अंतर्गत जलसाक्षरता प्रशिक्षण संपन्न। केंद्र व राज्य शासनामार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात। या योजनांचे तसेच महत्त्वाचे प्रकल्प शासकीय धोरणाची अंमलबजावणी व्यवस्थित होऊन त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचून त्यांची अंमलबजावणी आखणी केल्यानुसार होत असल्याची खातरजमा करण्यासाठी प्रधान सचिव कृषी विस्तार तथा धुळे जिल्ह्याचे पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी काल क्षेत्रीय पाहणी दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी शेतकरी, कंपनी सभासद, प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व प्रशासनाचा आवश्यक सूचना केल्या आहेत। राज्याचे प्रधान सचिव कृषी विस्तार तथा धुळे जिल्ह्याचे पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी धुळे दौरा करीत धुळे तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देऊन क्षेत्रीय पाहणी केली। यात सुरुवातीला लामकाणी तालुका धुळे येथील लामकाणी फार्मर प्रोड्युसर कंपनी येथे स्मार्ट योजनेअंतर्गत हळद प्रक्रिया युनिट तसेच गटशेती योजनेअंतर्गत मुरघास युनिटला भेट दिली। यावेळी पालक सचिव श्री रस्तोगी यांनी प्रकल्पातील महिला सभासदांना शेअर सर्टिफिकेटचे वाटप केले। तसेच स्मार्ट प्रकल्पातील युनिट विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊन कंपनीस विक्री व्यवस्थेविषयी मार्गदर्शन केले। यानंतर त्यांनी बोरीस येथील CSC केंद्रावर ॲग्रिस्टॅक शेतकरी ID तयार करण्यासाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली। तसेच ॲग्रिस्टॅक शेतकरी ID तयार करण्यासाठी येत असलेल्या ऑनलाईन अडचणीबाबत माहिती जाणून घेत कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना ॲग्रिस्टॅक शेतकरी IDच्या कामास वेग देण्याच्या तसेच गाव स्तरावर शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत। पालक सचिव श्री रस्तोगी यांनी वडणे येथील कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी दिलीप रामदास पाटील यांच्या शेतावर भेट देऊन ऑर्गॅनिक फार्मिंगचे मॉडेल फार्म विकसित केल्याबाबत समाधान व्यक्त केले। त्यासोबतच तालुक्यातील इतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जोडण्यासाठी अशा प्रकारचे मॉडेल फार्म जिल्ह्यातील इतर तालुक्यात उभे करण्यासाठी कृषी विभाग व आत्माच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्यात। प्रधानमंत्री सूक्ष्म व अन्न प्रक्रिया युनिट नगाव तालुका धुळे येथील श्रीमती सीमा योगेश्वर पाटील यांच्या राजगिरा लाडू प्रक्रिया उद्योगास भेट देऊन संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली। तसेच लाभार्थ्यास विक्री व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले। त्याचबरोबर राजगिरासोबत शेंगदाणे, तीळ लाडू व चिक्की बनविण्यासाठी व उद्योग व्यवसाय वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी कृषी विभागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर नाशिक, सूरज जगताप धुळे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर दिनेश नांद्रे, तालुका कृषी अधिकारी VR प्रकाश, संजय पवार, मंडळ कृषी अधिकारी भालचंद्र बोरसे आदींसह शेतकरी, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगताना चुकीचे वक्तव्य करणाऱ्या व्याख्याते राहुल सोलापूरकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेडने राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्य व वर्तनाचा निषेध व्यक्त केला आहे। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्व जगाला माहिती आहे। काही देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहे, परंतु काही लोक जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात। ही बाब निषेधार्थ आहे। वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील खऱ्या इतिहासाचे विद्रुपीकरण करून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचे काम करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी। राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत तात्काळ सोलापूरकर यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेडने
धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले आहे। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, जिल्हा सचिव महेश पाटील, महानगर अध्यक्ष अमर फरताडे, महानगर अध्यक्ष नंदू अहिरराव, जिल्हा उपाध्यक्ष भूषण बागुल, विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज रुईकर, वाहतूक आघाडी अध्यक्ष सुनील पाटील, कामगार आघाडी अध्यक्ष महानगर सचिव नितीन जाधव, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख धनंजय गाळणकर व पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते। जय शिवराय। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवहेलनात्मक वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत। राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटण्याच्या प्रसंगाचे वक्तव्य अगदी हीन पद्धतीने केलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित आलो आहे। यापुढे जर असे वक्तव्य कोणत्या व्याख्यात्याने केले तर संभाजी ब्रिगेड कधी खपवून घेणार नाही आणि त्यांना काळे फासल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की या राहुल सोलापूरकरवरती कठोर गुन्हा दाखल करून याच्यावरती कारवाई करावी असे आम्ही निवेदन देण्यात येणार आहे। सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी राज्य शासनाने 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला असून या आराखड्यात 7 कलमी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे। धुळे जिल्ह्यात या 7 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी सूचना प्रधान सचिव कृषी विस्तार तथा धुळे जिल्ह्याचे पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केली आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा विकास आराखडा तसेच 100 दिवसांचा कृती आराखडा आढावा बैठक पालक सचिव श्री रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग, सहाय्यक जिल्हाधिकारी डी सर्वानंद, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते। या प्रसंगी पालक सचिव श्री रस्तोगी म्हणाले की सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, इज ऑफ लिव्हिंग यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व विभागांना शुभ्र दिवसांचा कृती आराखड्याअंतर्गत 7 कलमी कार्यक्रम निश्चित करून दिला आहे। यासाठी सामान्य नागरिकांना घरबसल्या शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय आदींची माहिती नागरिकांपर्यंत जलद गतीने आणि प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी जिल्हास्तरीय संकेतस्थळावर नागरिकांना अद्ययावत माहिती उपलब्ध करून द्यावी। संकेतस्थळावर दररोज माहिती अपडेट राहावी यासाठी मार्गदर्शिका तयार करून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी। युजरच्या दृष्टीने दररोज संकेतस्थळ अपडेट करावे। संकेतस्थळ सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी। महापालिका, वन विभाग, बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालयासह इतर विभागांनीही जिल्ह्यातील दैनंदिन घडामोडींचे अपडेट संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावे। त्याचबरोबर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना त्यांची अत्यावश्यक कागदपत्रे सहज उपलब्ध होण्यासाठी 9वी ते 12वीच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे डिजी लॉकर खाते तयार करावे। तालुका, उपविभागीय तसेच जिल्हा स्तरावर ई ऑफिसचा वापर करावा। सर्व शासकीय कार्यालयांची स्वच्छतागृहे नेहमी स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी। जनतेच्या तक्रारीचा त्वरित निपटारा करावा। सर्व अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जिल्ह्यात उपविभाग तसेच तालुका स्तरावरील क्षेत्रीय भेटी द्याव्यात। भेटी दिल्यावर क्षेत्रीय भेटीचा फॉर्म भरण्यात यावा। क्षेत्रीय भेटीची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा सूचना विज्ञान अधिकाऱ्यांनी ॲप विकसित करावे। पोलीस विभागाने जप्त केलेल्या वाहनांचे नियमानुसार निर्लेखन करावे। उद्योग व्यावसायिकांना उद्योगासाठी परवानगी सहज उपलब्ध करून द्यावी। रुग्णालयातील स्वच्छतेबाबत नागरिकांकडून फीडबॅक घेण्यात यावा। ॲग्रिस्टॅग शेतकरी आयडी तयार करण्याच्या कामास गती द्यावी। कृषी महसूल ग्रामविकास विभागाने क्षेत्रीय भेटी दरम्यान या कामांचा आढावा घ्यावा। CSC सेंटर धारकांना ॲग्रिस्टॅग शेतकरी आयडी सोबत प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सूचना द्याव्यात। सर्व शासकीय दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करून ते सहज उपलब्ध होण्यासाठी त्यास कोडवर्ड द्यावेत।
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मधील मंजूर तरतूद प्राप्त निधी झालेल्या खर्चाचा आढावा, 2025-26 चा प्रारूप आराखडा तसेच जिल्हा विकास आराखड्याच्या माहितीसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती पीपीटीद्वारे दिली। तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवाडे, पोलीस अधीक्षक श्री धिवरे, महापालिका आयुक्त श्रीमती दगडे पाटील यांनी आपापल्या विभागाचा, तर निवासी उपजिल्हाधिकारी श्री गावंडे यांनी महसूल विभागाचा 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत 7 कलमी कार्यक्रमाची माहिती बैठकीत दिली आहे। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235-570। धुळे शहरातील एसके कन्स्ट्रक्शनचे संचालक इंजिनियर सागर खेळणार यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे नियमितपणे आयोजन केले जात असते। स्वर्गीय प्रशांत पवार यांच्या 4थ्या पुण्यस्मरणार्थ धुळे शहरातील नगावबारी लगतच्या फॉरेस्ट कॉलनी मैदानावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी स्वर्गीय प्रशांत पवार यांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला। इंदुरीकर महाराजांनी समाज प्रबोधन करीत विविध सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकला। कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन सागर संभाजी खेरणार, अमोल खेरणार, सुभाष कुतकर, संभाजी पाटील, सागर चकाण, हरिया राठोड, मनोज बच्चन, योगेश बोरसे, जयेश खेरणार, अंकित चौधरी, मंगेश अमोल शिंदे, राकेश लोणारी व सहकारी यांनी केले होते। धुळे शहरातील साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी दिनांक 5 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी या 2 दिवसीय जलजीवन मिशन अंतर्गत जलसाक्षरता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामपंचायत व गावस्तरीय समिती सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणास मोठ्या संख्येने ग्रामपंचायत व गाव पातळीवरील कार्यरत सदस्य उपस्थित होते। दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी या प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला आहे। यावेळी प्रशिक्षण शिबिरास प्रशिक्षक म्हणून उमाकांत पाटील सर यांनी पाण्याचे महत्त्व पटवून दिले, ज्यात मुख्यतः पाणीपट्टी महत्त्व, जलसाक्षरता योजनेची देखभाल, दुरुस्ती व दैनंदिन संचलन, पाण्याचे स्रोत, बळकटीकरण करणे, हस्तांतरण प्रक्रिया या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले व पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे। यावेळेस माणिकराव भट सर व तांत्रिक सहाय्यक शिवाजी गावंडे यांचे सहकार्य लाभले। तर साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्राध्यापक NP वाणी यांनी या ठिकाणी सभागृह उपलब्ध करून दिला होता। या प्रशिक्षणास मोठ्या संख्येने ग्रामस्तरीय समिती सदस्य उपस्थित होते।